नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, APL अपोलो ट्यूब्स रिपोर्ट्स 10% year on year basis rise in Q1 financial year 2026 sales volume to 7.94 lakh tons. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या सेल्स व्हॉल्यूममध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 10%ची ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स व्हॉल्यूम आली आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये फायनान्शियल इयर 2026च्या 7,94,350 टन्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज झाली आहे. आणि फायनान्शियल इयर 2025च्या Q1मध्ये या कंपनीची सेल्स व्हॉल्यूम होती 7,21,064 टन्स आणि मागल्या क्वार्टरमध्ये या कंपनीची सेल्स व्हॉल्यूम होती 8,50,747 टन्स. म्हणजे मित्रांनो, या कंपनीच्या सेल्स व्हॉल्यूममध्ये आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7%ची डिक्लाइन दिसत आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया रिपोर्ट्स 8.5% इयर ऑन इयर बेसिस डिक्लाइन इन जून 2025 कोल प्रोडक्शन Q1 फायनान्शियल इयर 2026 आउटपुट फॉल्स 3.2%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडने आपल्या जून 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची कोल प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 8.5%ने डिक्रीज होऊन जून 2025मध्ये आहे 57.8 मिलियन टन्स, जी जून 2024मध्ये होती 63.1 मिलियन टन्स. चला आता बोलूया PSU कंपनी हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 30 जून 2025, म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 8:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, हुडकोने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1च्या रिझल्टचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने Q1मध्ये लोन सँक्शन केला आहे 33,904 कोटी रुपयांचा. तसेच या कंपनीने Q1मध्ये लोन डिसबर्समेंट्स केली आहे 12,812 कोटी रुपयांची, जे मागल्या क्वार्टरमध्ये होती 8,278 कोटी रुपयांची. म्हणजे मित्रांनो, हुडकोच्या लोन डिसबर्समेंट्समध्ये आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 54%ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया हायटेक पाईप्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हायटेक पाईप्स Q1 फायनान्शियल इयर 2026 सेल्स व्हॉल्यूम रायजेज 1.5% इयर ऑन इयर बेसिस टू 1.24 लॅक MT. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हायटेक पाईप्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा सेल्स परफॉर्मन्स डिस्क्लोज केली आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स व्हॉल्यूम फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टरमध्ये आला आहे 1,24,027 मेट्रिक टन्स, जो एका वर्षाआधी होता 1,22,100
55 मेट्रिक टन्स, म्हणजे याच्या सेल्स व्हॉल्यूममध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 1.53%ची ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स व्हॉल्यूम होती मागल्या क्वार्टरमध्ये 1,16,032 मेट्रिक टन्स, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आपल्याला या कंपनीच्या सेल्स व्हॉल्यूममध्ये 6.89%ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा टोटल सेल्स राइजेस 14% year on year basis to 78,969 units in June 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने जून 2025 या महिन्याचा आपला सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने जून 2024 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली होती 69,397 व्हेकलची. आणि आता या कंपनीने जून 2025मध्ये व्हेकल सेल केले आहे 78,969 व्हेकल, म्हणजे आपल्याला याच्या टोटल सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 13.79%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया रिकॉर्ड्स 6.26% डिक्लाइन इन जून सेल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या जून 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने जून 2024 या महिन्यामध्ये 1,79,228 युनिट्स सेल केले होते. आणि मित्रांनो, या कंपनीने जून 2025 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली आहे 1,67,993 युनिट्स, म्हणजे मित्रांनो, याच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 6.26%ची डिक्लाइन दिसत आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स सेल्स फॉल 12% टू 65,019 युनिट्स इन जून ॲज पॅसेंजर व्हेकल कमर्शियल व्हेकल सेगमेंट्स डिक्लाइन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या जून 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने जून 2024 या महिन्यामध्ये टोटल डोमेस्टिक सेल्स केली होती 74,147 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने डिक्लाइन झाली आहे. आणि टाटा मोटर्स लिमिटेडने जून 2025 या महिन्यामध्ये सेल्स केली आहे 65,019 युनिट्स. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज शेअर स्लिप आफ्टर मॉर्गन स्टॅनली डाऊनग्रेड स्टॉक टू अंडरवेट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला डाऊनग्रेड करून अंडरवेटची रेटिंग दिली आहे. आणि याचा टार्गेट प्राईससुद्धा कमी करून दिला आहे 11,563 रुपयांचा. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने जे डाऊनग्रेड केले आहे, याच्या मागचे कारण यांनी सांगितले की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या कोअर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस सेगमेंटमध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे. आणि याचमुळे यांना असे वाटते की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या बिझनेसवर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.